पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये युवा दिनाच्या कार्यक्रमामध्ये मोदी उपस्थित राहणार। त्यानिमित्तानं गिरीश महाजन यांच्याकडून मोदी ग्राउंडची पाहणी। सुकन्या समृद्धी योजनेमधील व्याजदर वाढवण्याचा केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा निर्णय। सुकन्या समृद्धी योजनेवरती आता 8.2% व्याजदर। लोकसभा निवडणुकीच्या आधी जेडीयू मध्ये मोठा बदल। नितीश कुमार पक्षाचे नवीन अध्यक्ष, लल्लन सिंग यांचा राजीनामा। रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्रामध्ये परतणार। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यादीमध्ये रश्मी शुक्ला आणि विवेक फणसाळकर यांची नावं। काँग्रेस इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसोबत जागा वाटपावरती चर्चा करणार। काँग्रेसच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती। राज्यातल्या 288 जागा एकट्यानं लढवण्याचा भाजपचा कट। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची टीका। 2024 साली मोदी एकहाती सत्ता घेऊन आले तर त्यांना छोट्या पक्षांची गरज राहणार नाही, जयंत पाटील यांचं वक्तव्य। त्यामुळे भाजपसोबत गेलेल्या छोट्या पक्षांसाठी ही धोक्याची घंटा। जयंत पाटलांचा अजित पवार गट आणि शिंदे गटाला टोला। इंडिया आघाडीकडे कोणतंच विजन आणि योजना नाही। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची इंडिया आघाडीवरती टीका। जयंत पाटील कधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना सोडणार नाहीत, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या समावेशाचा निर्णय मुंबईमध्ये होणार। दिल्लीतल्या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचं ठरलंय। वंचितच्या प्रस्तावावरती 31 डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये बैठक होणार। काँग्रेस इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसोबतच्या जागा वाटपावरती चर्चा करणार। उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाणार। उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मुंबई लोकसभा जागेसंदर्भात मागणी फेटाळली। काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम यांच्यासाठी सोडण्याची मागणी। विधानसभा निवडणुकीला 6 महिने राहिले। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कुठे दिसतात का? मंत्री शंभूराज देसाई यांचा सवाल। 4 भिंतींच्या आत बसून सत्ता बदल होत नाही, देसाईंचा ठाकरेंना टोला। जयंत पाटील किती दिवस राष्ट्रवादीमध्ये राहणार याची शाश्वती नाही, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भामध्ये अद्याप चर्चा नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण। पण पक्ष जी भूमिका घेईल ती आपली भूमिका असेल, विखे पाटील यांचं वक्तव्य। 200 आमदार आणि 300 खासदार धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत का? खासदार सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल। अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला म्हणून आमचं निलंबन केलं, सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। कांद्याच्या बाबतीमध्ये नेते सरकारला जाब का विचारत नाहीत? खासदार अमोल कोल्हे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल। शेतकरी प्रश्न मांडताना खासदार सुप्रिया सुळेंचं निलंबन केलं, अमोल कोल्हेंची माहिती। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या पळसदेवमध्ये खासदार अमोल कोल्हे यांची कोपरा सभा। शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची भांडा, कोल्हेंचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरची चिंता करण्यापेक्षा बारामतीकर आपल्याला परत विजयी करतील का याची चिंता करा, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची जोरदार टीका। राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी संजय राऊत यांची महाविकास आघाडीकडे 23 जागांची मागणी। तर जागा वाटप स्थानिक नेतृत्वाला विश्वास घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया। अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडचे संजोग वाघेरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत। बुलढाण्यामध्ये 200 वृद्ध शेतकरी उपोषणाला बसले, मात्र प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही। एकनाथ खडसेंची सरकारवरती टीका। गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवरती बोचरी टीका। खडसेंना एवढे दंड झाले आहेत की पायात चप्पल घालायलाही पैसे राहणार नाहीत, महाजनांचा हल्लाबोल। राम मंदिरामध्ये 600 किलो वजनाची घंटा बसवली जाणार। उत्तर प्रदेशच्या जलेसर शहरामधल्या एका कुटुंबानं ही भव्य घंटा तयार केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनोखा उपक्रम। अयोध्येमधील राम मंदिराचा सोहळा महाराष्ट्रामधील गावागावांमध्ये लाईव्ह दाखवला जाणार। राम मंदिराच्या निमित्तानं महायुतीचा गावागावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांना निमंत्रण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून अनेकांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण।
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेमध्ये नाव नसल्यानं खासदार इम्तियाज जलील आक्रमक. माझी काही ॲलर्जी आहे का, जलील यांचा सवाल. मनोज जरांगेंना 20 तारखेला मुंबईमध्ये यायचीच गरज पडणार नाही, त्याच्या आधीच आम्ही आरक्षण देणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. 25 जानेवारीला रात्री 12 पर्यंत आरक्षण प्रमाणपत्र द्या, अन्यथा महाराष्ट्र धगधगेल. धनगर आरक्षणाच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये प्रकाश शेंडगेंचा इशारा. ओबीसी समाज 20 जानेवारीला लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये धडकणार. मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी समाज जबाबदार नसून आरक्षण म्हणजे गरिबी हटवा कार्यक्रम नाही, प्रकाश शेंडगे यांचे जरांगे यांच्या आंदोलनावरती सडकून टीका. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राडा. विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथावरती मोदी सरकार असा उल्लेख असल्यानं महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा होता विरोध. सुधाकर बडगुजर यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जामीन झाला मंजूर. 9 जानेवारीपर्यंत जामीन मंजूर. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भामध्ये केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन विधेयकांवरती राष्ट्रपतींची सही. हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मांडलं जाणार. नाशिकमधील युवा दिनाचा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम नसेल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग त्यातून फुंकण्यात येणार नाही, भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण. रहिवास प्रयोजनाची परवानगी घेऊन बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या शहापूर तालुक्यातल्या पॅराइसो क्लब आणि रिसॉर्टची चौकशी करून बंद करा, आव्हाडांची मागणी. देवेंद्र फडणवीसांनी घेतला जलयुक्त शिवार 2.0 चा आढावा. 5775 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2.0 ची कामं सुरू. केंद्र सरकार, आसाम आणि उल्फामध्ये शांतता करार संपन्न. अमित शहांच्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातली सर्वात जुनी आणि गंभीर समस्या संपुष्टात. राज्य सरकारच्या 75,000 मेगा भरतीच्या अंतर्गत महावितरणमध्ये 1042 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 12 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा. पीक कर्ज वसुलीला सरकारकडून स्थगिती. दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी निर्णय. कर्ज वसुलीला स्थगिती आणि कर्ज पुनर्गठन हे केवळ शेतकऱ्यांचं आजचं मरण उद्यावरती ढकलणं आहे. शेतकऱ्यांना यामुळे कोणताही दिलासा मिळणार नाही. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले यांची सरकारवरती टीका. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे नवीन 129 रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या 483 वरती. मुंबईनंतर पुण्यातील रुग्णसंख्या 100च्या पार. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी साई दरबारी सहकुटुंब घेतलं साई समाधीचं दर्शन. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावे यासाठी केली प्रार्थना. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डींनी साईबाबा समाधीचं घेतलं दर्शन. महाराष्ट्र सरकारनं प्रस्ताव दिल्यास आम्ही शिर्डीचा समावेश कॉरिडॉरमध्ये करू, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचं आश्वासन. निलेश राणे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या भेटीला. सिंधुदुर्ग आणि गोव्यातील वाळू वाहतुकीच्या समस्येच्या मुद्द्यावरती तोडगा काढण्यासाठी भेट झाल्याची माहिती. संभाजीनगरमधील तलाठी पेपरफुटी प्रकरणाचं मूळ नागपूरमध्ये. पेपर नागपूरमधून फोडण्यात आल्याचं पोलीस तपासामध्ये समोर. परभणीच्या सेलूमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वीतेसाठी 5 शासकीय कर्मचारी अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन. जिल्हा परिषदेचे सीईओ विनय मून यांची कारवाई. नवी मुंबई अग्निशमन दलाचे 5 कर्मचारी निलंबित. कोपरखैरणे अग्निशमन केंद्रामध्ये दारू पार्टी करत जुगार खेळणं भोवलं. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिका आयुक्त राजेश नार्वेकरांची कारवाई. प्रदूषणासंदर्भातील नियमांचं पालन न केल्यानं ME इन्फ्रा आणि NC एंटरप्राइजेसला 2 लाख रुपयांचा दंड. गोव्यातून पुण्याच्या बिबवेवाडीमध्ये आलेल्या मद्यसाठा जप्त. पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 3 आरोपींना अटक. 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. संभाजीनगरच्या पाचोडमध्ये ग्रामीण पोलिसांची गुटखा विरोधामध्ये मोठी कारवाई. 8,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल.
मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांची तडकाफडकी बदली। त्यांच्या जागी स्वप्नील नीला यांची नियुक्ती। बदलीचं कारण स्पष्ट। राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू। पुण्याच्या इंदापूरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा थाळी वाजवत सहभाग। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरू। उपोषण मागे घेण्याची मंत्री छगन भुजबळ यांची फोनवरून विनंती। अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा। महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिल्यानं आदिवासी बांधव आक्रमक। मुंबईच्या दहिसर पूर्व भागातील मुरबाडी देवी जलतरण तलावामध्ये दुरावस्था। जलतरण तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची ठाकरे गटाची मागणी। अन्यथा पालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्याचा दिला इशारा। आमचं सरकार आल्यानंतर पहिलं अंगणवाडी सेविकांचं काम करणार। खासदार सुप्रिया सुळे यांचं अंगणवाडी सेविकांना आश्वासन। जोपर्यंत अंगणवाडी सेविकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, सुळेंचं वक्तव्य। पुण्याच्या कात्रज बोगद्यामध्ये 5 गाड्या एकमेकांना धडकल्या। बोगद्यामधील गाड्या बाजूला काढण्याचं काम सुरू। वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल। वर्ध्याच्या जाम इथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन। विदर्भवादी संघटनांनी केलं आंदोलन। नगरच्या जिल्हा परिषदेवरती अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन। शासनानं मागण्यांचा गांभीर्यानं विचार केला नाही तर येत्या 3 जानेवारीपासून आझाद मैदानावरती आंदोलन करण्याचा इशारा। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती पुलाचा लोखंडी भाग वर आला। चालकाच्या समयसूचकतेनं अपघात टळला। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अवैध सावकारी करणाऱ्यांवरती पोलिसांची कारवाई। अवैध सावकारी पैशाला बळी पडणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यानं पोलीस ॲक्शन मोडवर। नांदेडमध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणाला 7 ते 8 जणांकडून मारहाण। मारहाणीमध्ये तरुणांचा जागीच मृत्यू। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। व्हॉट्सअपवरून अश्लील चॅट आणि ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक। आरोपीनं फिर्यादीकडून 43 लाख रुपये लुटल्याची माहिती। गोंदियाच्या सौंदडमधील नागरिकांचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती भीक मागो आंदोलन। कन्स्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सर्व्हिस रोड खराब झाल्यामुळे भीक गोळा करून कंपनीला दिले पैसे। परभणी शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांच्या विरोधामध्ये रिक्षाचालक आक्रमक। खड्ड्यांवरती रांगोळी काढून पुलांनी केला खड्ड्यांचा सत्कार। आक्रोश मोर्चा बारामती शहरामध्ये दाखल। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये मशाल घेऊन मोर्चामध्ये सहभागी। पुण्याच्या इंदापूरमध्ये भिगवण आक्रोश मोर्चा सभा। सत्ताधारी दिल्लीच्या समोर मान खाली घालणार असतील तर आयोजकांनी शिवाजी महाराजांची मूर्ती द्यावी। खासदार अमोल कोल्हे यांचा सत्ताधाऱ्यांवरती हल्लाबोल। जम्मू काश्मीरमधील पूंछच्या कसलबारी भागातून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त। लष्कराकडून परिसरातील कसलबारी जंगलामध्ये स्फोटकं जागीच नष्ट। नाशिकच्या मालेगावमध्ये सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न। व्यापाऱ्याच्या घरामध्ये घुसून चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून जबरी लूट करण्याचा प्रयत्न। हल्ल्यामध्ये 3 जण जखमी। नागरिकांच्या सतर्कतेनं दोघांना पकडण्यात आलं। मुंबईमध्ये रविवार 31 डिसेंबर रोजी 10 ठिकाणी महास्वच्छता अभियानाचं आयोजन। गेटवे ऑफ इंडिया इथून सकाळी 9 वाजता अभियानाचा प्रारंभ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विविध लोकप्रतिनिधी मान्यवर होणार सहभागी। 31च्या पार्श्वभूमीवरती ठाणे पोलीस ॲक्शन मोडवर। माफ करा, शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन सुरू। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 314 दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदामध्ये नोंदच नाही। त्यामुळे मंदिर समितीच्या कारभाराची SIT चौकशी करा। महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी। देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज आणि काठमांडूला अडकलेल्या 58 भाविकांची सुटका झाली। पैसे नाहीत असं सांगत पर्यटन कंपनीनं पर्यटकांना नेपाळमध्ये अडकवून ठेवलं होतं। फडणवीसांच्या मदतीनं सर्व भाविक रायगड जिल्ह्यामध्ये गावी पोहोचले। रुग्णालयातील जेवणामध्ये आढळल्या अळ्या। अकोल्यातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयामधील धक्कादायक प्रकार समोर। रुग्णांचे नातेवाईक संतप्त तर दोषींवरती कारवाई करण्याची मागणी। मीरा रोड परिसरामध्ये एका व्यक्तीनं कर्जबाजारीपणाला कंटाळून वर्सोवा पुलावरून मारली उडी। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू। नाशिकच्या माळेगाव
औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीला भीषण आग, भट्टीचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती। बुलढाण्याच्या बोरी आडगाव इथल्या वृद्ध शेतकऱ्याच्या उपोषणाचा 4था दिवस। दुष्काळ जाहीर करा आणि पीक विमा मिळावा या मागण्यांसाठी उपोषण सुरू। उपोषणकर्त्या 6 वृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालावली। विनाकारण याचिका दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल हायकोर्टाकडून कारवाई। 3 याचिकाकर्त्यांना ठोठावला 3 लाखांचा दंड। शेतामध्ये नांगरणी करताना भुयार आढळल्यानं खळबळ। मनमाडच्या जवळ अनकाई किल्ला परिसरामध्ये आढळलं भुयार। पुरातत्व विभाग तातडीनं अभ्यास करणार। गुगल, अॅमेझॉन सारख्या टेक कंपन्या देशातील कर्मचारी भरती थांबवण्याची शक्यता। इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या अहवालानुसार आर्थिक मंदीमुळे या टेक कंपन्या नोकर भरती थांबवण्याच्या विचारात। राज्यात आजपासून जालना मुंबई रेल्वे मार्गावरती वंदे भारत ट्रेन धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे उद्घाटन करणार। टेस्ला गुजरातमध्ये इलेक्ट्रिक कार निर्मितीचा कारखाना स्थापन करण्याची शक्यता। व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये कारखाना स्थापन होण्याची शक्यता। व्हायब्रंट गुजरात समिटचं एलॉन मस्क यांना निमंत्रण। अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती। अहमदनगर नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू। वर्ध्यामध्ये उड्डाणपुलाच्या कामाला गती। रेल्वे लाईनवरील गर्डरचं काम पूर्ण झाल्यानं ट्रायल घेत चाचपणी। ट्रायलच्या दरम्यान 2 तास वाहतूक बंद। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन उड्डाणपूल सुरू होणार। जळगावमध्ये 22,27,70,000 रुपयांचे 255 मुद्रांक जळून खाक। 1,000 रुपये किमतीच्या मुद्रांकाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जळून नष्ट। अयोध्या जंक्शनचं नाव बदललं। आता अयोध्या धाम जंक्शन असं संबोधलं जाणार। नाव बदलण्याचं काम सुरू। बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचं वाशिम शहरामध्ये स्वागत। शहरातील देवपेठ परिसरातील नवीन मशिदीचे धर्मगुरूंच्या हस्ते उद्घाटन। यावेळी राज्याच्या अनेक भागांमधून भक्तांची हजेरी। बीडमध्ये नवीन वर्षाची सुरुवात व्यसनमुक्त रॅलीनं होणार। 30 आणि 31 डिसेंबरला रॅलीचं आयोजन। स्वर्गीय विनायक मेटेंनी सुरू केलेल्या व्यसनमुक्तीचा उपक्रम कायम सुरू ठेवणार। ज्योती मेटे यांची माहिती। ख्रिसमस न्यू इयर सुट्ट्यांमुळे एक्सप्रेसवरती जाम। वाहतूक कोंडीवरती हात झटकणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या भूमिकेवरती प्रवाशांची नाराजी। कोल्हापूरमधील डी-मार्टमध्ये नागरिकांनी डी-मार्ट प्रशासनाला धरलं धारेवर। धान्य विभागामध्ये वजनापेक्षा कमी धान्य पॅक करून देत असल्याचा आरोप करत नागरिकांनी व्यक्त केला संताप। मुंबई महानगरपालिका वरळी इंजिनिअरिंग हबच्या जवळ भूमिगत पार्किंग बांधणार। 640 गाड्यांसाठी 216 कोटी 94 लाख रुपये खर्चून भूमिगत पार्किंग बांधण्यात येणार। मुंबईची हवेची पातळी खालावल्यानं अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी यंत्राच्या मार्फत हवेतील प्रदूषित घटक कमी करण्याचं काम सुरू। तर दररोज 1000 किलोमीटर रस्ते धुण्यात येणार। मुख्यमंत्र्यांचा पीए कानडे बोलत असल्याचं सांगत अज्ञाताचा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांना फोन। चौकशी सुरू असलेल्या आणि सक्तीच्या रजेवरती असलेल्या बँकेतील एका अधिकाऱ्याला पुन्हा एकदा कामावरती घेण्याच्या दिल्या सूचना। पोलिसांकडून तपास सुरू। बीडमधल्या मादळमोही गावामध्ये मंगल कलशाच्या पालखीची मिरवणूक। सळा सारवण करून पाट रांगोळी करत पालखीचं केलं स्वागत। गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। सांगलीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये 100व्या संमेलनाला सुरुवात। ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून संमेलन सुरू। महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मंत्रालयातील गच्चीवरती सोलर पॅनल लावण्याची शिफारस। विजेसाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार। अष्टपैलू हार्दिक पंड्यानं संघातील पुनरागमन लांबणीवरती। दुखापतीमधून न सावरल्यानं पंड्या अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेला मुकणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।